सावित्री नदीपात्रातील गाळ उपस्याकरता 20 कोटींच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, मागणीला यश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा महामार्गासंदर्भात 25 जुलै रोजी झालेल्या बैठकीदरम्यान महाड पोलादपूर माणगाव या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने महाड शहरासह रायगड जिल्ह्यात आलेल्या पुराचा संदर्भ देत महाड शहराच्या बाजूने जाणाऱ्या सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी 20 कोटीच्या निधींची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे. जुलै 2021च्या महाप्रलयानंतर सलग 2 वर्ष महाड तालुक्यातील सावित्री नदीसह काळ व उपनद्यांमधील गाळ काढल्यामुळे गेल्या 2 वर्षात महाड शहरासह तालुक्याचे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले. यावर्षीही महाडकरांना याचा अनुभव 2 वेळा पाहायला मिळाला. त्या आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत आणखी 1-2 वर्ष गाळ उपसा सुरू ठेवला तर महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला महापुरापासून मुक्ती मिळेल आणि करोडो रुपयांचे नुकसान टाळता येईल. त्यामुळे सावित्री नदीतील गाळ उपसा करण्यासाठी 20 कोटींच्या निधीची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली गेली. मुंबई येथील बैठकीला जाण्यापूर्वी सकाळी महाड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाड शहरासह तालुक्याला पुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण आणि शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही महाडकरांना दिली होती. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी 20 कोटींच्या निधीची मागणी केली आणि आमदार गोगावले यांचा प्रत्यक्ष शब्द झेलणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गाळ काढण्यासाठी 20 कोटीचा निधी मंजूर केला. त्यामुळे महाडकरांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले जात आहे. काल दिनांक 25 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिगृहावरती मुंबई गोवा हायवे संदर्भात बैठक संपन्न झाली. त्यावेळी महाड शहरालगत सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी 20 कोटींची पुन्हा मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली गेली. कारण गेल्या 2 वर्षात नदीपात्रातील काढलेल्या गाळामुळे महाड शहरात पुराचे पाणी जे मोठ्या प्रमाणात शिरत होते ते यावेळी शिरले नाही आणि व्यापाऱ्यांचे नुकसान देखील झाले नाही. त्यामुळे सदर मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत 20 कोटी देण्याचे मान्य केले आहे. मुंबईसह सीताराम कळंबे, मुंबई.